पाहिजे। भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय श्रीराम, हर हर। आजच्या या सन्मान सोहळ्याला उपस्थित आपल्या देशाचे विकास पुरुष आणि आपल्या सर्वांना, आपल्या सर्वांच्या परिवारावर आणि त्यांचा परिवार आणि आपला परिवार एकत्रित मिळून त्यांचा स्नेह आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला नेहमीच मिळाला आहे, असे माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्राचे लोकनेते, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला विकासाकडे आणि 14 कोटी जनतेचा विकास हाच ध्येय ठेवून महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र, मोदीच्या संकल्पाच्या विकसित देशामध्ये महाराष्ट्राला विकसित करण्याकरता ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केला असे माननीय देवेंद्रजी, व्यासपीठावर उपस्थित माननीय आमचे सर्व नेतृत्वकारांना थोडा उशीर झाला आहे, माननीय आपले मंत्री आकाश फुंडकरजी, मंत्री माननीय अशोक उईकेजी, माननीय पंकज भोयरजी, आपल्या विदर्भाचे नेते माननीय संजय कुटेजी, चैनसुभाऊ संचेतीजी, माननीय अजय भाऊ, माननीय भेंडेजी, मी माननीय आपले सर्व व्यासपीठावरचे आमदार, माननीय खासदार ज्यांचा सन्मान झाला ते सर्व पदाधिकारी, या ठिकाणी आपले दोन्ही अध्यक्ष बंटी कुकडेजी, माननीय सुधाकरराव कोळेजी, या भागाचे लोकप्रिय आमदार मोहन मतेजी, या सर्वांचा मी आभार मानतो। खरं तर आज भारतरत्न श्रद्धेय अटलजी यांचा जन्मदिवस आहे, जयंती उत्सव आहे, जन्मशताब्दी आहे, ख्रिसमसही आहे आणि अशा दिवशी आज माननीय नितीनजींनी आमचा सर्वांचा सन्मान केला। आम्ही फार नशीबवान आहोत की माननीय नितीनजींनी आजच्या दिवशी आमचा गौरव करण्याचा या ठिकाणी हा दिवस निवडला। खरं तर आजच्या सत्काराच्या माध्यमातून अनेक भावना आमच्या मनात आहेत। आम्हाला पुण्यालाही जायचं आहे, पण या सत्काराप्रसंगी आमच्या मनामध्ये कृतज्ञता आहे, आनंदही आहे, जबाबदारीची जाणीवही आहे। आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं विलक्षण समाधान व धन्यताही आहे। आजचा जो आमचा सत्काराचा क्षण आहे तो आमच्याकरता अत्यंत भावनिकही आहे, कारण आपल्या सर्वांसमोर, विदर्भाच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यासमोर, विदर्भाच्या जनतेसमोर हा आमचा सन्मान होणे हे खऱ्या अर्थाने आमचं भाग्यच आहे। या ठिकाणी आम्हा सर्वांना मिळालेलं भारतीय जनता पक्षाला राज्यातलं जे यश मिळालं आणि हे अभूतपूर्व यश आहे, हे यश मी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना अर्पण करतो। खरं तर देवेंद्रजी, आपण जेव्हा लोकसभेच्या निवडणूक आपला पराजय झाला, आपण प्रचंड निराशेत आलो आणि पुण्याच्या आपल्या अधिवेशनामध्ये आपण पुन्हा एकदा पुण्याच्या बालेवाडीमध्ये नितीनजी आम्ही अधिवेशन घेतलं, आपण येऊ शकले नाही, तेव्हा खूप निराशा होती। 9,000 प्रतिनिधी त्या बालेवाडीच्या अधिवेशनाला आले होते आणि त्या अधिवेशनामध्ये देवेंद्रजींनी या महाराष्ट्राला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने ऊर्जा दिली, त्या दिवशी अमित भाईंनी आम्हा सर्व लोकांना या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महाविजय करण्याचा एक संकल्प दिला आणि त्या संकल्पामध्ये अटलजींनी आपल्या जीवनात जे आपल्याला सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणुकीमध्ये कधीही पराजित होत नाही, तो एक तर जिंकतो किंवा निवडणुकीतनं काही शिकतो। आणि आम्ही सर्वांनी
त्या अधिवेशनातून पुन्हा संकल्प केला की या निवडणुकीत जे पराभव झाले, ज्या ज्या कारणाने आपण पराजित झालो लोकसभेमध्ये, त्या कारण मीमांसेत आज न जाता ज्या बाबी आम्ही शिकलो त्यातून जिंकण्याची तयारी केली आणि आज बंधू भगिनींनो, या महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय या महाराष्ट्रामध्ये आपला झाला। खरं तर या ठिकाणी हा विजय आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। या ठिकाणी आपल्या आज श्रद्धेय अटलजीच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त आपण सगळ्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 132 कमलपुष्प पार्टीला अर्पण केली आहे। आणि खरं तर महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात हा विजय आहे आणि खऱ्या अर्थाने मी त्यांचं मनापासून आपल्या विदर्भाच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आहे। पक्षातर्फे त्यांचं खऱ्या अर्थाने स्वागत करतो आहे। आजचा जो विजय आहे तो आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनी जे माझ्यासोबत आपल्या सर्वांसोबत देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने जे मार्गदर्शन मोदीजींनी आम्हाला अनेक वेळा केलं, मोदीजींच्या बैठकीमध्ये ज्या ज्या पद्धतीने संघटनेने सत्ता आणण्याकरता आणि सत्ता ही महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता कसं काम केलं पाहिजे याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आम्हाला मार्गदर्शन केलं। माननीय अमितभाईंनी या निवडणुकीच्या काळामध्ये 10,000 कार्यकर्त्याशी, प्रमुख कार्यकर्त्याशी निवडणुकीच्या विजयाचा मूलमंत्र दिला। आमच्या नड्डाजींनी संघटनेमध्ये आम्हाला फ्री हँड दिलं। संघटनेमध्ये जे जे काही निर्णय घ्यायचे असतील, कधी निर्णय चुकले असतील, देवेंद्रजीला माहीत आहे काही निर्णय आमचे चुकले होते, पण तरी त्या ठिकाणी आमच्या पाठीशी राहून माननीय नड्डाजींनी त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण पाठबळ दिलं आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला काम करण्याकरता संधी मिळाली, ऊर्जा मिळाली। नितीनजींनी जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, खरं तर नितीनजींनी सुद्धा जेव्हा जेव्हा संघटनेकरता नितीनजींनी वेळ मागितला, मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी 65 ठिकाणी प्रवास केले आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नितीनजींनी 65 सभा केल्या आणि 74 स्पॉटवर नितीनजींनी त्या ठिकाणी जाऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने नितीनजीचे आशीर्वादही या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे होते। मला आठवतं देवेंद्रजी मुंबईच्या एका मला वाटतं ठाण्याच्या अधिवेशनामध्ये, पक्षाच्या बैठकीमध्ये आपण या ठिकाणी म्हटलं होतं, लोकांनी खिल्ली उडवली, मी पुन्हा येईल आणि या महाराष्ट्रासमोर आपण या ठिकाणी मी पुन्हा येईन हा वक्तव्य केलं होतं। या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आपण 14 ते 19 या काळाचा मी साक्षी आहे। मी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आणि आपल्या जवळून काम केलं आहे। मला ते दिवस आठवतात की 14 ते 19 काळ असा बघितला आहे की या काळामध्ये वर्षा रामगिरीचा जो विकासाचा कामाचा धडाका होता, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री म्हणून कामाचा धडाका होता। वर्षा रामगिरीचा उल्लेख एवढा करतो की सकाळी 9 वाजताचा दिवस पहाटे 4 वाजेपर्यंत संपून जायचा, तरी देवेंद्रजी आपला त्या ठिकाणी झोपायला जायचे नाही। 4-4:30 वाजता पहाटे जेव्हा दिवा बंद व्हायचा, खऱ्या अर्थाने मी इतका या महाराष्ट्राला जागणारा मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने ना मिळू शकत, ना भूतो ना भविष्यती असं काम माननीय देवेंद्रजींनी उभं केलं आणि म्हणूनच त्यांना विश्वास होता की या महाराष्ट्रामध्ये आपण पुन्हा येऊ। पण या ठिकाणी 2019 मध्ये आपल्याला माहिती आहे, त्यात मी जात नाही, प्रचंड मोठी गद्दारी झाली। देवेंद्रजींना मागे आणण्याचा खूप प्रयत्न झाला। मला खूप वाईट वाटायचं देवेंद्रजी जेव्हा व्यक्तिगत जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये, सांस्कृतिक जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने टीका व्हायच्या, ज्या पद्धतीने देवेंद्रजींना खऱ्या अर्थाने निंदा नालस्ती करायचे, कधी सामाजिक करायचे, कधी राजकीय करायचे, हृदय पिटाळून जायचं, इतकं वाईट बोलायचे। आणि देवेंद्रजी शांतपणे या सर्व आलेल्या संकटाला समोर गेले। मला आठवतात तेव्हाचे मुख्यमंत्री हे घरी झोपले होते, पण देवेंद्रजी कोरोनाच्या काळामध्ये आपण ICU मध्ये कोरोनाच्या काळामध्ये जात होतात, ते दिवस या महाराष्ट्राच्या सेवेचे आम्ही बघितले, त्या महाराष्ट्राच्या सेवेचे बघितले। देवेंद्रजी कोरोनाच्या काळात तुम्ही ज्या पद्धतीने ICU फिरले,
म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक सहानुभूती, एक त्या ठिकाणी भावना त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सर्वांना भारतीय जनता पार्टीना कटगळात उभं करण्याचं काम केलं ते दिवस त्या ठिकाणी आपण बघितले आहे। या ठिकाणी मी एवढंच सांगेल, फार जास्त वेळ घेत नाही, आज आमचा सत्कार हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कार्यकर्त्याचा कष्टाचा सत्कार आहे। या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस खूप मेहनत केली आहे त्या सर्व रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे मी आभार मानले पाहिजे। आपल्याला माहिती आहे की आज आपलं सरकार आलं आहे, हे सरकार येताना माननीय देवेंद्रजी, आपलं केंद्रीय नेतृत्व मोदीजी असतील, आपले नेते देशाचे माननीय नितीनजी, आपण सर्वांनी खूप प्रचंड मेहनत केली आहे। आपल्या या ठिकाणी बसलेले देवदुर्लभ कार्यकर्ते ज्यांनी आपल्या जीवाचं रान केलं आहे, रक्ताचं पाणी केलं आहे, हाडाचे काळं केले आहेत, खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते आणि नेते आमच्या नशिबात आहे, म्हणूनच आम्ही हे सर्व करू शकलो आणि म्हणूनच हा सन्मान मी तुम्हाला समर्पित करतो आहे। कालच आपण देवेंद्रजी सुमतीताई सुकळीकरांच्या जन्मशताब्दी महोत्सव सोहळ्याला उपस्थित होतो, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्या जुन्या कार्यकर्त्याचा सन्मान आपण करत होतो, अशा जुन्या कार्यकर्त्यांनी किती काम केलं असेल तेव्हा आपल्याला या ठिकाणी पोहोचता आलं आणि तुम्हाला मला हा सन्मान मिळतो आहे। खऱ्या अर्थाने त्या कार्यकर्त्याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे। या ठिकाणी मी माझ्याबद्दल तर काही सांगायची या ठिकाणी फार मला या ठिकाणी जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, पण देवेंद्रजी मला आठवतात 1992चा काळ, त्या काळात मी छत्रपती सेनेत होतो। 3 वर्ष नितीनजींनी 92 ते 95 चंद्रशेखर बावनकुळेंनी भारतीय जनता पार्टीत काम केलं पाहिजे। मी छोटा होतो फार, पण ऑटो रिक्षा चालवत होतो, तेव्हा नितीनजीने मला घरी बोलून मनोहरराव सोनकुसरेसोबत काम करायचो। नितीनजीने मला बोलू सांगितलं की तू भाजपाचं काम कर। 95ला तो दिवस आला, स्वर्गीय गोपीनाथजी आले, संघर्ष यात्रा आली, नितीनजीने मला हात धरून कोराडला येऊन माझं स्वागत केलं, मला पक्षात घेतलं। मला तोही दिवस आठवतो की सुनील केदारांनी माझ्या घराचे, माझ्या प्रॉपर्टीचे सारे पैसे अडवले सरकार आल्यावरही। नितीनजी तोही दिवस आठवतो की तुम्ही त्या दिवशी मंत्रालयात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, कॅबिनेट मंत्री असूनही मला हात पकडून त्या डेस्क ऑफिसरकडे घेऊन गेले। एक कॅबिनेट मंत्री राज्याचा तेव्हा 1997मध्ये मला हात धरून एका डेस्क ऑफिसरकडे घेऊन गेले आणि माझ्या समोर आत्ता 5 मिनिटांमध्ये बावनकुळेची ऑर्डर निघाली पाहिजे। बघा, मला त्या दिवशी माझ्या घराचे 20 लक्ष रुपये माझ्या घराचे पैसे नसते मिळाले, तुम्ही घर बांधू शकलो नसतो, मी माझं जीवन सुरुवात करू शकलो नसतो, खऱ्या अर्थाने आमचं आयुष्य वाईट गेलं असतं आणि इथेही दिसलो नसतो। पण तो दिवस महत्त्वाचा होता नितीनजी, ज्या दिवशी तुम्ही मला हात धरून त्या डेस्क ऑफिसरकडे नेलं होतं, तो दिवस माझ्याकरता फारच महत्त्वाचा होता। मला आठवतं तुम्ही मला घर बांधण्याकरता प्रोत्साहित केलं, घराच्या उद्घाटनाला पालकमंत्री असताना तुम्ही न जमत असताना तुम्ही त्या ठिकाणी आले। मला तोही दिवस आठवतो, 97ला तुम्ही जिल्हा परिषदेचं तिकीट मला दिलं, मला 2002चंही तिकीट तुम्ही घरी बोलून दिलं। 2004ला जेव्हा स्वर्गीय मनोहरराव आखरे हे त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं, तेव्हा आपण मला घरी बोलवून विधानसभेचं तिकीट दिलं। 2009लाही मला पक्ष कार्यालयात जायची गरज पडली नाही, तुम्हीच त्या ठिकाणी तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न केला। 2014ला देवेंद्रजी तुम्ही अध्यक्ष असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा सांगितलं की एकदा पुन्हा लढलं पाहिजे। नितीनजींनी तेव्हाही त्या ठिकाणी खूप प्रचंड ताकद दिली। मला अभिमान आहे की देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाले, आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवून या राज्याचं ऊर्जामंत्री पद, त्या पदावर काम करण्याची संधी, मंत्री म्हणून कसं काम केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन, राज्यात समाजाच्या शेवटच्या गरीब माणसांना, शेतकऱ्यांना वीज मिळवून देण्याकरता दिलेलं प्रोत्साहन, नितीनजींनी सांगितलं काही झालं तरी 15 लाख शेतकऱ्याच्या घरी वीज कनेक्शन गेलं पाहिजे, त्याकरता करावयाची कारवाई, हे सारे दिवस आठवतात, सारे दिवस आठवतात। कधी कधी मी एकटा असलो की हे सारं आठवतं, भीती वाटतं। जुन्या काळात गेलं का देवेंद्रजी, कधी कधी भीती वाटली की मी आई महालक्ष्मीच्या मंदिरात चालला जातो, दर्शन करून घरी येऊन जातो। खरं तर भावनात्मक दिवस आहे आणि देवेंद्रजी तुम्ही खरंच खूप ताकद दिली। नेत्यांना भारतीय जनता पार्टीत आणून नेता कसं बनवायचे हे नितीनजीकडे आपण त्या ठिकाणी शिकलो पाहिजे।
आणि नेतृत्वाला संधी कशी द्यायची हे देवेंद्रजीकडे शिकलं पाहिजे. जर तुम्ही संधी दिली नसती तर आम्ही सर्व इथे नसतो. नितीनजी, तुम्ही तेव्हा हात पकडून आम्हाला पक्षात नसतं घेतलं तर आम्ही इथे नसतो. त्यामुळं तुम्ही दोघंही देवदुर्लभ आहात आणि तुमच्यासारखे देवदुर्लभ नेते आमच्या नशिबात आहे. खरं तर आमचंच हीच आमची कमाई आहे. या ठिकाणी मला आठवतं 4 ऑक्टोबर 2019 देवेंद्रजीच्या हातात हात देऊन रात्रभर आम्ही बसलो होतो. देवेंद्रजी, खरं तर त्या दिवशीची रात्र मी कधीच विसरू शकत नाही. आणि नितीनजी, ती अस्वस्थता जी होती ती प्रचंड होती. 4 ऑक्टोबरचा दिवस असा होता की आम्ही सर्व निराश होतो, अस्वस्थ होतो. पण ज्या पद्धतीनं देवेंद्रजी आणि नितीनजींनी त्या दिवशी मला सांभाळलं, तोही दिवस माझ्या आयुष्यामध्ये फार खऱ्या अर्थाने, जरी निराशा होती, दुःख होतं, तरी त्या ठिकाणी त्या दुःखातनं निघण्याकरता, त्या निराशेतनं निघण्याकरता जे पाठबळ द्यावं लागतं नेत्यांनी, तो दिवस मला सांभाळण्याकरता तुम्ही जे पाठबळ दिला आहे ना, तुम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी त्या दिवसाची मला नेहमीच आठवण होतं. मला जेव्हा विधान परिषदेत तिकीट दिलं देवेंद्रजी, तुम्ही आणि नितीनजींनी, निवडून आल्यावर ज्या पद्धतीनं तुम्ही मला मिठी मारून कलेक्टर ऑफिससमोर ऊर्जा दिली, तोही दिवस मला आठवतो. देवेंद्रजी, आपण मला नितीनजी राजगड 2022 तोही आठवतो. मला नड्डाचा फोन आला की आपको अध्यक्ष नियुक्त किया जाता है. मला अमरावतीचे ते भाषणही आठवतं. अध्यक्ष झाल्यावर की होते माझ्यासोबत संजय कुठेही होते. मी सांगितलं होतं की मी आता पक्षाचा अध्यक्ष झालो आहे, पण मी जोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, जोपर्यंत देवेंद्रजी वानखडे स्टेडियमवर पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. वानखडे स्टेडियम बदललं, पण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. खऱ्या अर्थाने तोही दिवस मला आठवतं. मी अध्यक्ष झाल्यानंतर माननीय प्रधानमंत्री मोदीजींना जेव्हा सदिच्छा भेट दिली, मोदीजीने दिलेला कानमंत्री मला आठवतं. खऱ्या अर्थाने साऱ्या आठवणी देवेंद्रजी आहेत, नितीनजी आहेत. आणि मला अभिमान आहे की आपल्या नेतृत्वामुळं आपण सर्वांनी हा महाविजय प्राप्त केला आहे. कार्यकर्त्यांनी खूप त्या ठिकाणी मेहनत केली आहे. खरं तर 3-3दा, 4-4दा, 5-5दा मी प्रत्येक जिल्ह्यात आपल्या सर्वांसोबत आपण काम केलं. आपल्या सर्वांचं मार्गदर्शन होतं आणि म्हणूनच आपण या ठिकाणी आज लोकसभेच्या घोर निराशेतनं बाहेर निघालो. आणि आज आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या पुन्हा एकदा 14 कोटी जनतेच्या सेवेकरता पुन्हा या सेवेमध्ये निघालो आहे. मला आठवतं की जेव्हा देवेंद्रजी आपला विजय झाला आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मॅन्डेट मिळालं, तोही दिवस आपल्याकरता आनंदाचा होता. आणि ज्या दिवशी आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्या दिवशी महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्याच्या मनातला जो एक त्या ठिकाणी आनंद होता, देवेंद्रजी, आपल्याला एखाद्या वेळी तो आनंद तुम्हाला माहिती आहे, पण मला माहिती आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये होतं की देवेंद्रजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे. या ठिकाणी खरं तर मी जास्त वेळ घेऊ शकत नाही, पण मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो. मी देवेंद्रजीचे आभार मानतो की राज्याचा अध्यक्ष म्हणून देवेंद्रजी, आपण सर्वात माझ्या जीवनातलाही एक महत्त्वाचा दिवस आहे. या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यानंतर पहिला मंत्री म्हणून आपण मला शपथ दिली, तोही दिवस माझ्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा दिवस होता. मी आपल्या सर्वांचे हात जोडून या ठिकाणी आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच माझ्यावर ठेवावे असं आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपण माझा सन्मान केला, माझा सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी दक्षिण नागपूरचे आमदार आदरणीय मोहनजी मते उपस्थित झालेले आहे. त्यांचंही स्वागत